नमस्कार, मी सुरुची पाटील. तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आहे दर्श अमावस्या. आता मी तुम्हाला काल म्हणल्याप्रमाणे कुठलीही अमावस्या वाईट अशी नसते. पण जर आपण त्या अमावस्येच्या काळात जर काही चांगली कामं केली किंवा आपल्या घरातली काही निगेटिव्हिटी असेल किंवा अलक्ष्मी असेल तर ती जाण्यासाठी जर आपण प्रयत्न केले, जसं मी तुम्हाला बोलले होते की काही आपल्याला सेवा करायच्या आहेत, काही उपाय करायचे आहेत, तसं जर आपण सगळे केले तर कुठलीही अमावस्या वाईट नसते. तर आज आपण बघणार आहोत बघा, अमावस्येला एक भरपूर प्रभावशाली सेवा केली जाते. तर ती सेवा कुठली, तर कर्पूर होम म्हणून अशी एक सेवा असते. आणि ही सेवा खरं सांगते भरपूर प्रभावशाली असते. आपल्या घरातली नकारात्मकता असते. आता तुम्ही म्हणाल की नकारात्मकता आमच्या घरी आहे कशावरून, असं नाहीये की आहेच, पण कसं होतं, आपल्या घरात नकारात्मकता किंवा निगेटिव्हिटी आपण स्वतः क्रिएट करत असतो. म्हणजे कसं की काही असं चुकीचं बोलून, रागराग करून, शिव्यागाळ करून वगैरे बघा, आपण असं बोलतो रागात वगैरे, त्याच्याने काय होतं की आपल्या घरामध्ये कम्प्लीट ते निगेटिव्ह वेव्स फिरायला लागतात. किंवा बाहेरचं असं कोणी आलं असेल, चुकीच्या इंटेन्शननी आलं, किंवा बघा असे बाहेरून भरपूर लोक येतात आणि मग त्याच्यानंतर असं आपलं जे स्वतः बद्दल जे काही वाईट झालंय ते सांगणं वगैरे, तर ते त्यांनी काय होतं की आपल्या घरात ऑटोमॅटिकली निगेटिव्ह वेव्स फिरायला लागतात. त्याच्याने काय होतं, निगेटिव्हिटी घरात येते. निगेटिव्हिटी आली का कसं असतं बघा, पैसा सर्वस्व नाही आहे. पैशाने तुम्ही सुखशांती कधीच विकत घेऊ शकत नाही. भरपूर लोकांकडे चिकार पैसा असतो, पण तरीही वादविवाद होणं, कुठलंही हातात घेतलेलं काम पूर्ण न होणं वगैरे, अशा भरपूर गोष्टी घडत असतात. त्याच्यामुळे आपल्याला करायचं काय असतं की अमावस्यापासून शक्यतो ही सेवा आपल्याला चालू करायची असते. केंद्रामध्ये सांगितलेली ही सेवा आहे आणि खरं सांगते ही चिकार प्रभावशाली आहे. तुम्ही करून त्याचा एकदा अनुभव तर निदान बघू शकता ना की ती सेवा कशी आहे. तर त्याच्यासाठी काहीही मोठं नाहीये. आपल्याला फक्त एक असा नारळ घ्यायचा असतो. नारळाची ही जी शेंडी आहे ही ठेवायची असते आपल्याला. नारळ जो असतो तो आपल्याला खाली ठेवायचा असतो जमिनीवर, आणि जमिनीवर ठेवून त्याची शेंडी देवाच्या बाजूला गेली पाहिजे आणि जे हे त्याचं टोक आहे ते आपल्या साईडला आलं पाहिजे, असं ठेवायचंय आपण देवाच्या समोर. आणि ही जी जागा आहे इकडे मध्ये किंवा कुठेही, इथे म्हणजे इकडे तुम्हाला कापूर ठेवायचा असतो आणि तो कापूर जाळायचा असतो आपल्याला. जेव्हा आपण कापूर चाळतो, आता तो कसा ते मी तुम्हाला दाखवते, पण त्याच्या आधी मी तुम्हाला सांगते तुम्हाला करायचं काय आहे. हे घेऊन ह्याच्यावर कापूर ठेवायचं. तुम्हाला दिसावं म्हणून मी हातात घेतलेला आहे. शक्यतो हे खालीच ठेवायचं आपल्याला नारळ, आणि त्याच्यावर कापूर ठेवून तो पेटवायचा असतो. आता ही जी सेवा आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ती संकल्पयुक्त सुद्धा करू शकता, की संकल्प करायचा की बाबा मी किती दिवस ही सेवा करणार आहे, किंवा जे काय असेल ते तसा संकल्प करायचा असतो. ही सेवा शक्यतो अमावस्येपासूनच चालू करायची असते. मग तुम्ही 6 ते रात्री 10-11 पर्यंत कधीही ही सेवा तुम्ही करू शकता. आणि अमावस्येला जर तुम्हाला नाही जमलं किंवा काही मासिक पाळी वगैरे असेल किंवा सुतक वगैरे असेल घरात, तर अशा वेळेस तुम्ही हे पौर्णिमेपासून सुद्धा चालू करू शकता. तर अमावस्येपासून हे चालू करायचं पौर्णिमेपर्यंत, आणि पौर्णिमा झाली का त्याच्यानंतर हा नारळ बदलायचा असतो. दुसरा नारळ घ्यायचा पौर्णिमेला, ते अमावस्येपर्यंत करायचं. आता दुसरी गोष्ट म्हणजे, जर कसं असतं, कापूर जेव्हा आपण जाळत असतो तेव्हा तो गरम असतो, त्याच्याने कधी कधी नारळ तडकू वगैरे शकतो. तर तडकला तर आपल्याला घाबरून जायची काहीही गरज नाहीये. तुम्ही तो नारळ विसर्जित करा, दुसरा नारळ घ्या आणि तुम्ही परत तो होम करायला चालू करा. घाबरायची काहीही गरज नाहीये. आणि जर नारळ चांगला असेल तर हाच नारळ तुम्ही पौर्णिमेला हे फोडून तुम्ही ह्याचं काहीतरी गोड करू शकता, पण तो भाजीत बिजीत घालायचा नाही आहे. काही वड्या करा, लाडू करा, किंवा मग काहीही, म्हणजे कुठलाही गोड पदार्थ तुम्ही ह्याच्यापासून करायचा आहे, असं आपल्याला करायचं आहे. आणि तुम्हाला हवं म्हणजे अगदी आजच्या जर अमावस्येपासून तुम्ही चालू करणार असाल तर हे कायम करायचं आहे. आणि जर तुम्ही संकल्पयुक्त करणार असाल तर संकल्पामध्ये प्रॉपर आपलं नाव, त्याच्यानंतर आपलं गोत्र, तिथी आणि कधी करणार आहे, वेळ सांगावी लागते, आणि किती अमावस्या तुम्ही हे करणार आहात हेही तुम्हाला संकल्पामध्ये सांगावं लागतं. आणि जे काही तुमच्या मनोकामना आहेत त्या सांगून तुम्हाला हे
करायचं आहे. तर तुम्ही हे करून बघा. खरं सांगते, ह्याच्याने आपल्या घरातली निगेटिव्हिटी किंवा काही असेल ते निघून जायला आपल्याला भरपूर मदत होते. तर आता कसं करायचं हे मी तुम्हाला दाखवते. शक्यतो आपल्याला कापूर जो घ्यायचा आहे तो भीमसेनी कापूर घ्यायचा आहे, कारण तो भरपूर औषधी असतो आणि चिकार प्रभावशाली आहे. पण जर काही कारणास्तव तुमच्याकडे नाही आहे तर काही हरकत नाही. आता जर तुम्ही संकल्पयुक्त करणार असाल तर संकल्पामध्ये तुम्ही म्हणू शकता की मी 5 घेणार आहे किंवा 7 किंवा 11. तुम्हाला हवे तेवढे तुम्ही कापूर ह्याच्यावर घालून ते कर्पूर होम करू शकता. मी तरी 7 घेते, तर तुम्ही 5 किंवा कितीही घ्या. जर तुम्हाला संकल्पयुक्त नाही करायचं आणि जर तुम्हाला शेवटपर्यंत हे करायचं आहे तर तसंही तुम्ही ते करू शकता. तर मी तरी 7 घेते, तुम्ही 5 घ्या, 11 घ्या, 7 घ्या, तुम्हाला हवं तसं तुम्ही ते करू शकता. आता हे बघा, हा नारळ आहे. नारळाच्या इथे असा कापूर ठेवायचा, इथे. म्हणजे कसं, अगदी इथेही नाही अगदी इथेही नाही, इथे ठेवायचा हा कापूर. हा बघा, आता हा कापूर जाळलाय, हा असा. कसं आहे की आपल्याला समजते की हा कापूर कधी विझणार आहे. तर हा विजता विजता लगेच तुम्हाला दुसरा कापूर जाळायचा आहे. शक्यतो ह्याची जी ज्योत आहे ती संपू द्यायची नाही. पण जर काही कारणास्तव ती संपली तर तुम्हाला घाबरून जायची बिलकुल गरज नाही आहे. दुसरा तुम्ही पुन्हा लावू शकता, पण तुम्हाला हे खाली ठेवून करायचंय. मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी ते हातात घेतलेलं आहे. त्याच्यानंतर हे 7 कापूर पूर्ण संपेपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ किंवा तुमचं कुठलीही कुलदेवी आहे, दैवत आहे, त्याचं नाव तुम्हाला घेऊन हा कर्पूर होम करायचा आहे. आणि आपल्याला 7 कापूर तरी मी जाळते, तुम्हाला हवे तेवढे तुम्ही जाळू शकता. खरं सांगते, चिकार प्रभावशाली आहे. जर कापूर जो आहे जर तो हे झाला म्हणजे विजला तर खरंच तुम्हाला घाबरण्याची काहीही गरज नाही आहे. विजू शकतो असा कापूर. आणि जरी नारळ तडकला तरीही तुम्हाला घाबरून जायची काहीही गरज नाही आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हा कर्पूर होम करायचा असतो. मी तरी म्हणजे मला तरी हे करून जवळजवळ 2 वर्ष झालेली आहेत. तर तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही चालू करू शकता. शक्यतो अमावस्येपासून चालू करण्याचा प्रयत्न करा. नाही तर अगदी अमावस्येला शक्य नाही झालं तर पौर्णिमेपासून सुद्धा तुम्ही चालू करू शकता. पण खरं सांगते, ह्याचे इफेक्ट्स खूप चांगले आहेत. मी स्वतः श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करून कर्पूर होम करते. आता हे करायला तुम्हाला फक्त 10 ते 15 मिनिटं लागतात, जास्त वेळ आपल्याला नाही लागत. तर कृपा करून तुम्ही ते करण्याचा प्रयत्न करा. भीमसेनी कापूर घेण्याचा प्रयत्न करा. अगदीच नाही शक्य झालं तर तुम्हाला यथाशक्ती यथाभक्ती जेवढं जो कापूर शक्य आहे तो तुम्ही कापूर यूज करू शकता. आणि मी खरं सांगते, हे तुम्ही करून तर बघा. तुम्हाला स्वतःला कळेल की तुमच्या घरातली निगेटिव्हिटी निघून जाते आहे. तुम्ही स्वामी समर्थांच्या समोर हे ठेवू शकता किंवा मग तुमचं घरातलं जिकडे देऊळ आहे त्याच्या समोर सुद्धा तुम्ही ठेवून हे करू शकता. काहीही हरकत नाहीये. घरात ह्याच्यानी काय काय होतं की सायंटिफिकली सुद्धा कसं आहे की ह्याच्यानी आपल्या घरातले काही जंतू वगैरे असतील, जीवाणू असतील, तेही घरातून निघून जातात. ह्याच्या रिलेटेड तुम्हाला काहीही प्रश्न असतील तर मला कमेंट्स बॉक्समध्ये विचारायला विसरू नका. आणि बायकांना जर मासिक धर्म असेल तर तेवढे ते 5 दिवस तुम्ही वगळायचे आहेत, तेव्हा ते करायचं नाही आहे. आणि त्याच्या पुढे परत तुम्ही ते करायला स्टार्ट करायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला दर पौर्णिमेला तो कापूर चेंज करायचा, आपल्याला दर पौर्णिमेला तो नारळ चेंज करायचा आहे, दुसरा घ्यायचा आहे. तडकला तर घाबरायचं नाही आहे, तुम्ही चेंज करू शकता. आणि जर नारळ तडकला असेल तर तो विसर्जित करा, तो फोडून त्याचं खाऊ वगैरे नका काही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर चांगला असेल तर तुम्ही फोडून त्याची काही मिठाई वगैरे घरी करू शकता. आणि हा कुठलाही अंधश्रद्धेचा विषय नाही आहे. आपण स्वामी समर्थांचं किंवा आपल्या कुलदेवीचं किंवा तुमचं जे कोणी इष्ट दैवत असेल त्याचं आपण मंत्र म्हणून हा आपण कर्पूर होम करणार आहोत. त्याच्यामुळे तो भरपूर चांगला आहे, पवित्र असा आहे. ह्याच्यामध्ये कुठेही अंधश्रद्धा नाहीये.
तर हे तुम्ही करण्याचा नक्की प्रयत्न करा. तर ह्याच प्रकारे मी जी केलेली सेवा आहे ती स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण करते आणि हा व्हिडिओ इथेच एंड करते. श्री स्वामी समर्थ. थँक्यू सो मच.